जाती संघर्ष असेल, वर्ग संघर्ष असेल, याबद्दल इतकं तपशीलवार विवेचन करताय आणि तळमळीन करताय, तरीसुद्धा हा जर सगळा प्रवास पाहिला 1925 पासून आजपर्यंतचा, तरी जात नष्ट होताना दिसत नाही आणि वर्गसुद्धा नष्ट होताना दिसत नाही. उलट वेगळ्या प्रकारे ते बळकट होताना दिसतात. याचा काय अर्थ लावायचा? पहिली गोष्ट अशी की आपण काही विधानं तपासून पाहिली पाहिजेत. वर्ग नष्ट होताना दिसत नाहीत, जात नष्ट होताना दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की मी त्याला एक नेहमी उदाहरण माझ्या अभ्यासवर्गामध्ये मांडतो. एखादं लाकूड फोडायचं म्हटलं तर त्याच्यावर मी पहिले 10-15 घाव घातले तरी सुद्धा त्याची खपली सुद्धा निघालेली असत नाही. मग 16व्या घाव घालायला मी निघाल्यानंतर जर मला कोणी म्हणायला लागला की तू आतापर्यंत 15 घाव घातलेस, ते तुटलं नाही, बंद कर, बरोबर नाही. ज्या एका घावाने ते लाकूड तुटेल तो केवळ त्या घावाचा परिणाम असत नाही, तर अगोदर सगळे घाव घातले त्याचा तो परिणाम. म्हणजे हा प्रोसेस आहे, ही प्रोसेस आहे. आणि ती प्रोसेस, माझं असं मत आहे की एक काळ असा होता की ह्या जातीच्या उतरंडीनं ब्राह्मणांना ॲडव्हान्टेज दिला होता. आता ही जातीची उतरंड खालच्यांना आधार देते आहे, खालच्यांना काही मदत करते. हा इतिहासाचा क्रम आहे. कशानं घडला, काय घडला, आणखी वेगळा मुद्दा आहे. काय गैर आहे त्याच्यामध्ये? जात हा व्हेस्टेड इंटरेस्ट एकेकाळी ब्राह्मणांचा होता. आता जात हा व्हेस्टेड इंटरेस्ट दलितांना वाटू लागलेला आहे. हे उचित आहे असं नव्हे, हे पुरेसं आहे असं नव्हे. याच्याशी मी सहमत आहे, त्याबद्दल माझं काय म्हणणं ते सांगतो. पण ही वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. मी मागे एक निबंध लिहिला. त्या निबंधावर असं टायटल दिलं होतं, आपणास काय हवे, जाती उद्धार की जाती अंत? राखीव जागेची चळवळ, सवलती मागणारी चळवळ, पैसे मागणारी चळवळ, कर्ज मागणारी चळवळ ही उद्धाराची चळवळ आहे. ही जातीच्या उद्धारांची चळवळ आहे. जातीच्या उद्धारांची चळवळ जाती अंताच्या चळवळीला अडसर बनता कामा नये, अशा रीतीनं जाती उद्धाराची चळवळ चालवली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी असं म्हणतो की जाती अंतासाठी जाती उद्धार. कोल्हापुरामध्ये मी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र असं एक केंद्र काही वर्ष चालवतो. न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. माझा अनुभव असं सांगतो की बा हे मुलं लग्न करायला का तयार झाले? त्या दोघांची उंची आर्थिकदृष्ट्या कुठेतरी जवळपास आली होती. ते एका वर्गात शिकू लागले होते, ते एका ऑफिसमध्ये काम करू लागले होते, ते एका वसाहतीमध्ये राहू लागले होते. तिथून त्यांच्या ओळखी झाल्या आणि मग म्हणजे त्यांचा त्या मागासलेल्या जातींचा थोडा थोडा उद्धार होऊन ते वर आले होते, इतरांच्या जवळपास आले होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आंतरजातीय विवाह केला. ह्या आंतरजातीय विवाहामधूनच जाती अंत होण्याची, ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्गही दिसतोय आणि जातही जाते. आणि हे ते जर वर आले नसते तर यांची त्यांची गाठच पडली नसती ना, ह्या मुलाची त्या मुलाची गाठच पडली नसती. ते एका शाळेत शिकू लागले म्हणून गाठ पडली, एका वर्गात जाऊ लागले म्हणून गाठ पडली, एका ऑफिसमध्ये जाऊ लागले, एका वसाहतीमध्ये राहू लागले. जाती अंतासाठी जाती उद्धार अशा रीतीने जातीकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय की जाती उद्धार हा जाती अंताकडे गेला पाहिजे, जाती अंत, वर्गाचा अंत खरोखरच होणार आहे का ते फक्त स्वप्न आहे? माझ्या मते ते होणारच. स्वप्न बिप्न तर बिलकुलच नाही. आणि स्वप्न वाईट नसतात. मी तुम्हाला सांगतो, स्वप्न असावीत आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, भाबडेपणा बाजूला सोडून आपण कार्य करता राहिलं पाहिजे. मला असतं की जाती अंत होणं, वर्गांत होणं हा एक दीर्घ काळाचा लढा आहे. अहो ही जात काही हजार वर्ष लोकपोकांडी बसलेली, ती एकदम नाही जाणार. एका आंबेडकरांना ती जात नाही ना. पुन्हा आम्ही आंबेडकरांची सुद्धा चुकीचीच अर्थ लावत बसतो. इतकंच नव्हे तर तुम्हाला मी सांगतो की आपण मागे पु ल देशपांडे म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला नामस्मरणाचा रोग जडलेला आहे असं ते म्हणाले. नामस्मरणाचा रोग म्हणजे काय? महात्मा गांधी की जय, शिवाजी महाराज की जय, आंबेडकर की जय, नुसतं जय म्हणायचं असं वाटतं. त्याचा विचार
विचार ठेवायचा बाजूला. विचार बाजूला ठेवायचा. आता हा जो नामस्मरणाचा रोग आहे यानं घोटाळा केलेला आहे. आंबेडकरांचा विचार समजावून घेतला पाहिजे. 1938 साली मनमाडला GIP रेल्वेच्या कामगारासमोर भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आपले दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि एक भांडवलशाही. मला वाटतं आजही आपले दोन शत्रू आहेत. श्रमिकांचे, दलितांचे, शोषितांचे दोन शत्रू आहेत. ब्राह्मणशाही शत्रू आहे, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. भांडवलदार व्यक्ती नव्हे, ब्राह्मण व्यक्ती नव्हे. काही लोक आजकाल लोकप्रिय भाषेमध्ये ब्राह्मणांना शिव्या देतात आणि आपल्याकडे ज्या अनेक गैरप्रथा पडल्यात त्यापैकी एक प्रथा अशी की जो ब्राह्मणांना जोरात शिवी देईल त्याला पुरोगामी समजावे. हे खरं नाही, खरं नाही. आपला शत्रू कोण, ब्राह्मण की ब्राह्मण्य? माझा अनुभव असा आहे आणि मी त्याचं सिद्धांत असं करतो. ब्राह्मण्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखणं, ही प्रवृत्ती. मग ते कोणीही केलं तरी, कोणीही केलं तर. म्हणून मी तर असं म्हणतो की ब्राह्मण्य हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाची उत्पत्ती जन्मानं ब्राह्मण असलेल्या जातीमध्ये झाली हे खरं. त्याच जातीमध्ये ब्राह्मण्यग्रस्त लोक जास्त आहेत हे सुद्धा खरं. पण हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आणि मराठे ब्राह्मणांच्या शेजारी असल्यामुळे, क्षत्रिय शेजारी असल्यामुळे हा रोग त्यांच्यात पसरला. त्यांनाही लागलेला आहे आणि हळूहळू तो महारांना लागला, नंतर मांगांना लागला, पसरत पसरत सगळ्यांना लागायला लागलेला आहे. आपला शत्रू ब्राह्मण्य आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी गुलाम राहणार नाही एवढं पुरेसं नाही. मी गुलाम राहणार नाही आणि मी कुणाला गुलाम करणार नाही. कुणी मला तुच्छ म्हटला तर ते मी सहन करणार नाही, पण मी कुणाला तुच्छ म्हणणार नाही अशी भूमिका घेऊन पुढे आलं पाहिजे. आणि लोक त्याचा विचार करू लागलेले. मार्क्सचे अनुयायी म्हणणारे लोक विठ्ठलरामजी शिंदे, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचा विचार मार्क्सचे अनुयायी करू लागलेले आहेत. आणि आंबेडकरांचे, फुल्यांचे, शाहूंचे, विठ्ठलरामजी शिंदे यांचे अनुयायी मार्क्सचा विचार करू लागलेले आहेत. हे तुम्हाला वाटतं चांगलं लक्षण? चांगलं म्हणजे एकारलेपणा, एकांगीपणा जो आलेला आहे तो एकांगीपणा त्याच्यामधून नाहीसा होईल असं मला स्वतः वाटतं. आपण 52 सालाबद्दल बोललो. जेव्हा तुम्ही कम्युनिस्ट झालात, कसे झालात तुम्ही सांगितलं. मला तुम्हाला थोडं पुढे न्यायचंय. 1955 साल तुमच्या आयुष्यातला पहिला मोठा लढा, गोवा मुक्तीचा लढा, काय झालं तेव्हा? पहिली गोष्ट अशी का मी विद्यार्थी असताना राष्ट्र सेवा दलाच्या एका वाचनालयाचा ग्रंथपाल होतो लहान